नमस्कार, मी साक्षी अनासने. येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. आताच एक बातमी हाती येते, पाहूयात सविस्तर वृत्त. विधानसभा निवडणूक ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यात. लोकसभा निवडणूक मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर निकालाची अद्याप प्रतीक्षा असतानाच राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहे. महाराष्ट्रात विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबर रोजी संपणार असून हरियाणाची मुदत 30 नोव्हेंबरपर्यंत आहे. दोन्ही राज्यामध्ये एकाच वेळी निवडणुका होण्याची शक्यता असून त्यामुळे दिवाळीपूर्वी ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यात मतदान होण्याची दाट शक्यता आहे. विधानसभेची मुदत संपल्यापूर्वी किंवा त्या तारखेच्या दुसऱ्या दिवशी नवीन विधानसभा अस्तित्वात येणे आवश्यक असते. यानुसार हरियाणा विधानसभा उशिरात उशिरा नोव्हेंबर अस्तित्वात येणे आवश्यक आहे. महाराष्ट्र आणि हरियाणाची विधानसभा निवडणूक 2009 पासून एकाच वेळी होत आहे. दोन्ही विधानसभाची मुदत 23 दिवसांच्या अंतराने संपत असल्यामुळे नियमानुसार एकत्र निवडणूक घेणे आवश्यक आहे. यंदा दिवाळी 29 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर या कालावधीत आहे. सणासुदीच्या काळात निवडणुका घेतल्या जात नाही. वास्तविक दिवाळीनंतर राज्यात विधानसभेची निवडणूक घेण्यास बराच कालावधी मिळतो. मात्र हरियाणामुळे महाराष्ट्रातही आधी निवडणूक घ्यावी लागणार आहे. 2019 मध्ये महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये 21 ऑक्टोबरला मतदान झाले होते. यंदाही याच 21 ते 26 ऑक्टोबर दरम्यान 8व्या दिवशी मतदान होऊ शकते. लोकसभेत राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला फक्त 4 जागा आल्याने विधानसभेला भाजप किती जागा सोडते, लोकसभेची भरपाई विधानसभेला करू, असे अजित पवार गटाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी कार्यक्रमात बोलून दाखवले होते. महाविकास आघाडी शरद पवार यांनी विधानसभेच्या अजित पवार गटाने विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने सोमवारी मुंबईत पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन केले आहे. गेल्या वर्षी फुटीनंतर झालेल्या पहिल्याच सभेत अजित पवार यांनी विधानसभेला 90 जागा लढणार असल्याचे जाहीर केले होते. राज्यात दिवाळीपूर्वी विधानसभा निवडणुकीचे मतदान होण्याची शक्यता बळावल्यानंतर त्या दिशेने राजकीय पक्षांनी ही तयारी सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकीचे मतदान पार पडत नाही तोवर युती आणि आघाडी यांच्यामधील जागा वाटपांची चर्चा सुरू झालेली आहे. येस मराठीसाठी ब्युरो न्यूज. अशाच प्रकारे ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज YouTube चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज.